हे काय करताय तुम्ही? मला माहित होतं ट्विंकलने डान्स नाही केला. डान्स केला होता या पायांनी. दारजी, आज जे काही झाले ना त्यामध्ये रोशनी आणि तिच्या कुटुंबियांचा काहीही दोष नाहीये. गंगे, नील, नील माझं ऐक जरा. जाऊ दे, माहित नाही काय विचार करून इतकी सुंदर साडी मला नष्ट करायला सांगितली. यापेक्षा बरं झालं असतं की मला दिली असती, मी सुनेला दिली असती आणि ती पण खुश झाली असती. मी काकींना स्वतः माझ्या हाताने निळी साडी पॅक करून पाठवली होती. हे काय गंगे, काय है? मोठा शौक आहे ना तुला लोकांच्या भेटी घेण्याचा. चल माझ्यासोबत, चल तुला आज भेट मी देतो. चल. नको नको नील, बाबू नको. नील, चल. सांग सर्वांना ही साडी तुझ्याजवळ कशी काय आली? बोल. अरे काय वेळ लागलाय का तुला? काय करतोयस काय? नील, हा प्रकार काय आहे? जर तू खरं नाही सांगितलंस ना तर ठार मारून टाकेन तुला मी. बोल खरं, सांग यांना. नील, गंगीला सोड. शांततेने तिचं म्हणणं तरी ऐक. नील, आपल्या बाबांचं ऐक जरा. दारजी, थांबवा ना तुम्ही नीलला. सोड सोड गंगीला, तुला माझी शपथ आहे. नाही अम्मा, आज तुझी शपथ नाही कामी येणार. हिने फार मोठा धोका केलाय तुझ्यासोबत. विश्वास तोडला हिने तुझा. बोल, बोल ना. अगं, आता जीव गेल्यानंतर ऐकणार आहेस का? बोल ना, ही साडी तुझ्याजवळ कशी काय आली? हे बघ गंगे, आज तुझ्या मालकिणीचा खाल्लेल्याची जाण ठेवण्याची वेळ आलेली आहे. बोल बोल, कुठून आली ही साडी? हा नील बाबा, ही साडी. अगं आता बोल ना पटापट. सगळे रिकामे नाही बसले तुझ्यासारखे. बोल. नील बाबू, ही साडी रोशनीच्या घरून मालकिणीसाठी आली होती. काय बोलतेस तू? त्या लोकांनी तर मला पांढरी साडी पाठवली होती. नाही अम्मा, कोणती पांढरी साडी नव्हती तुमच्यासाठी. रोशनीच्या घरातल्यांनी तुला निळी साडी पाठवली होती. आता या गोष्टीचा खुलासा तर हीच करू शकते की ही साडी बदलली कशी आणि का. ए गंगी, हे सगळं काय चाललंय? बोल, सांग मला. रोशनीच्या घरून तर निळी साडी आली होती, पण मी ती साडी बदलून पांढरी साडी ठेवली. काय इतका मोठा धोका? तुला अंदाज तरी आहे का की तुझ्या अशा या वाईट वागण्यामुळे त्या लोकांना किती अपमान सहन करावा लागला? बरं, इतकंच नाही तर दाजींनी त्यांना आरतीतूनही बाहेर काढलं आणि तुझ्या या मूर्खपणामुळे माझ्या नीलचं आणि रोशनीचं नातं धोक्यात आलं. अम्मा, इतकंच नाही, विचार हिला की त्या झुमक्यांच्या पाठीमागची गोष्ट काय. सांग, झुमके परत कसे आले? हे नीलकंठ, काय तू झुमके पण? मालकी, ते झुमके पण मी रोशनीच्या घरून चोरून आणलेले. त्या लोकांतर याची काहीच माहिती नाही.
मालकीन, मला माफ करा. मी मी हा डाव यासाठी केला होता की नील आणि रोशनीचं लग्न मोडून जावं. मला माफ करा. तू तुझी बुद्धी बाजारात विकून आलीयस का? तुला माहितीये ना की माझ्या नीलच्या आयुष्यात या नात्याला किती महत्व आहे ते? तुला या घरात चाकरीची किंमत कमी मिळते का की हा असला छळकपट करावा लागतोय तुला? बोल, तुला माझ्या नीलचं आणि रोशनीचं लग्न का मोडायचं होतं? बोल. मालकीन, मला माफ करा. मी ना लालसेने आंधळी झालते. मला वाटलं की तुम्ही रोशनी सारख्या मुलीबरोबर तुमच्या मुलाचं लग्न ठरवता, तर मग का नाही मी माझ्या नातीला नील बाबूची पत्नी बनवून टाकू. यासाठीच मी हे सगळं केलं. मला वाटलं की नील बाबूचं आणि माझ्या नातीचं लग्न होईल. मालकीन, मला माफ करा. काय बोलतेस तू? तू हा विचार कसा करू शकते की हे शक्य होईल? चौधरी घराण्याची मुलं एकमेव तशीच राहतील, पण नोकरांच्या घराण्याशी संबंध नाही जोडणार. लोक खरं तेच बोलतात. नोकर जातीला नोकरासारखंच वागवायला पाहिजे, नाहीतर काय भरोसा हे लोक मालकिणीचा गळा सुद्धा दाबू शकतात. आणि अम्मा, तू समजावून सांग हिला की नील आणि रोशनीचं नातं इतकं कमकुवत नाहीये की हे एवढ्याशा छळकपटांनी मोडून जाईल. आणि एक गोष्ट सर्वांनी समजून घ्या की माझ्या आणि रोशनीच्या नात्याकडे कोणीही वाकडी नजर जर टाकली ना, तर मी त्याचे डोळेच बाहेर काढीन. पंधरा मिनिट आहेत तुझ्या जवळ. 15 मिनिटं. जर त्यानंतर तू माझ्या घराच्या आजूबाजूला जरी दिसलीस ना, तरी मी तुला ठार मारून टाकेन. समजावं अम्मा हिला. मालकीन, मला माफ करा. मालकीन, आज तर मी सही सलामत सुटले, नाहीतर सगळ्यांसमोर माझं खरं रूप बाहेर आलं असतं आणि मोठा अनर्थ झाला असता. डीजेला फोन करतो. काम डाऊन. आय कॉल डीजे. डीजेला सांगू काय? डीजे. हॅलो. आकर्ष बेटा, तू आहेस कुठे? रमेश सांगत होता की बरेच दिवसांपासून तू मुंबईत नाही आहेस. डीजे. आकर्ष, सगळं काही ठीक आहे ना बेटा? काय झालं? डीजे, लोक खोटं का बोलतात? काय खरं बोलणं इतकं अवघड आहे? नाही, खरं बोलणं सगळ्यात सोपं असतं, बस एकदा त्याची सवय लागली की. पण बाळा, कधी कधी खरं बोलण्याने समोरच्याला अडचणी येऊ शकतात. या कारणामुळेच ती व्यक्ती खोटं बोलत असते, पण ते खोटं वाईट नाही ठरत. पण जर ते खोटं कोणाचं मन तोडत असेल तर, जर कोणाला दुःख देत असेल तर? तुला कोणी दुःख दिलंय का? बाळा, काय झालं? तू जर काही सांगितलं नाहीस तर मला कसं माहित पडेल?
डीजे, इट रिअली हर्ट्स. खूप त्रास होतोय त्यामुळे. मी स्वतःला समजवायचा खूप प्रयत्न केला की तिने खोटं का सांगितलं असेल. माहित नाही का, मी इग्नोर नाही करू शकत हे खोटं. आकर्ष बेटा, तुला जर हे लक्षात येतंय की त्या व्यक्तीनं तुला खोटं सांगितलंय, तेव्हा तर तुला या गोष्टीचा विचार करायलाच पाहिजे की तुला खोट्यामुळे त्रास झालाय, दुःख झालंय, की त्या व्यक्तीने तुला खोटं का सांगितलंय या गोष्टीमुळे तुला त्रास झालाय. आकाश बाळा, हे बघ, जर मला तू त्याच्याविषयी आता नाही सांगणार आहेस तर काही हरकत नाही, पण मी आता इथून तुझ्यासाठी काहीच नाही करू शकत. तू उगाचच त्रास करून घेशील. तुला तुझी उत्तरं ही स्वतः शोधावी लागतील. आता तुला मी आणखीन लेक्चर नाही देणार, उगाचच त्रास होईल. एक काम करते, मी उद्या सकाळी तुला फोन करते आणि मग बघ, तोपर्यंत माझा सुपरमॅन बेटा आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून तयार असेल, हो ना? आपली मुलं सगळ्यांना सुपरमॅन वाटतात, पण मी तर खरं एक माकड आहे. बट थँक्यू डीजे, थँक्यू. तुमच्या कॉन्फिडन्समुळे मला बेटर वाटतंय. थँक्यू. बाय डीजे, लव्ह यू. बाय बेटा, लव यू टू. टेक केअर. दीदा, तुम्हाला एक गोष्ट सांगू? मला जाणवलंय, मी पाहिले की रोशनी खुश राहू शकते जर तिला डान्स करू दिलं तर ती. आज बोललास, परत नको बोलूस. दीदा, तू माझ्याजवळ टीका म्हणून लागलेली ती, आता तूच सांग, मी या पोरीला आपल्या बैलाच्या गळ्यात कशी बांधू? मी काय केलं की आपल्या बैजूची माहिती ना उलटी सुलटी कहाणी ऐकून दोघांना सांगून टाकली आणि दोघं पळून गेले. आता तूच सांग, कुठे ती मुलगी, कुठे माझा बैजू? तसा माझा बैजू मनाचा खूप चांगला आहे, एकदम साधा मुलगा आहे, पण तरी काही मेळ खात नाही. आणि वर ही आमची महामाया कमोरे. आता एक रोशनी आहे जी आपल्या बैजूला नेहमी सांभाळून घेते. आता दुसऱ्या कुठल्या गरीब मुलीला आणून तिला रोशनी सारखं बनवायचं का? यासाठीच मी हे सगळी कहाणी बनवली होती बघ आणि पाठवून दिलं. वाव, काय झालं दीदा? तुम्ही सारख्या सारख्या आत बघताय, कोणाला बोलव? अरे नाही, ती आता माझ्या मागे मागे येईल. कोण? मी तिची जिलबी चोरून आणली, आता येऊन भांडेल माझ्याशी. तुम्ही पण ना दीदा, कधी कधी तुम्ही लहान मुलासारखंच वागता. अरे बेटा, जेव्हा मुलं वेळे अगोदरच मोठी झाली की मोठ्यांना तर लहान व्हावंच लागतं ना. दीदा, मी तुम्हाला एक विचारू? विचार. रोशनी अशी काय? आई विना मुलगी कशी असेल बाळा? आजकालची मुलं आईची कदर नाही करत, पण कोणी माझ्या रोशनीला विचारा की आई काय असते ते. तसं तर मलाही आई नाहीये. पण कदाचित तुम्ही खरं बोलताय. आय मीन, मी रोशनीची परिस्थिती यामुळे समजू शकत नाहीये कारण की माझ्याकडे आईपेक्षा मोठी व्यक्ती आहे.
माझी डीजे. डीजे हं. एक ती वारली तेव्हापासून माझी रोशनी एकटी एकटी गप्प गप्प राहू लागली. पण जेव्हा रोशनीची आई होती तेव्हाही ती अशीच होती. नाही बेटा नाही. जेव्हा रोशनीची आई होती ना तेव्हा खूप खुश असायची ती आणि आपल्या आई सोबत दिवस रात्र धमाल मस्ती फिरणं बागडणं खळखळून हसणं. आणि जेव्हा ती हसायची ना सगळ्या कर्नाल मधली फुलं फुलायची. पण तो दिवस आणि आजचा दिवस सगळं संपलं. आमची रोशनी पण संपून गेली. पण रोशनीच्या आईच्या जाण्याने रोशनीचं आयुष्य का बदललं? आय मीन तुम्ही आहात, सुरेंदरजी आहेत. अरे बेटा, आयुष्य इतकं सरळ असतं तर काय प्रश्नच नव्हता. गुंतलेल्या नात्यांमध्ये ना प्रेम हरवून जातं. आणि जर मग प्रेम हरवलं तर आनंद कुठला असणार? पण दीदा, तुम्हाला एक गोष्ट सांगू? मला जाणवलंय, मी पाहिलंय की रोशनी खुश राहू शकते जर ती फक्त डान्स करू शकत असेल तर. बस. आज बोललास परत नको बोलूस. रोशनी आणि नाच या दोन्ही गोष्टी एकत्र कधीच नाही येऊ शकत. वाय? पण का? तुम्हा सगळ्या कुटुंबाला डान्स विषयी इतकी चीड काय? मला माहितीये बेटा, माहितीये की तुला डान्स नाच गाणं फार पसंत आहे. पण रोशनीच्या बाबतीत जगण्या आणि मरण्यामध्ये एकच गोष्ट कारणीभूत आहे, नाच. पण तू काळजी नको करूस. माझ्या रोशनीच्या जीवनामध्ये कितीही दुःख का येईना, आनंद तिला शोधूनच काढतो. जोपर्यंत माझा नील तिच्या सोबत आहे ना. अरे ती बघ, ती पोरगी माझ्या मागे न येता सरळ कपडे काढायला गेली. मी सांगितलं होतं ना तुला की मी तुझा सर्व त्रास दूर करेन म्हणून. तर मग बस, तुझा त्रासच मिटवून टाकला मी. तू असं काय केलंस नील? जी व्यक्ती आपल्या दोघांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत होती ना, तिचं नाव ऐकशील तर हैराण होशील. ती गंगी करत होती हे सगळं. नील? हॅलो नील? अय कद्दकुमारी, नाव तर तू माझं असं घेते जसं की भरपूर वर्षांपासून माझ्याशी बोललीच नाहीयेस. नाही नील, असं काही नाहीये. ते मी थोडीशी अस्वस्थ होते बस. मी सांगितलं होतं ना तुला की तुझा सर्व त्रास दूर करेन म्हणून. तर मग बस, तुझा त्रासच मिटवून टाकला. आता तुझ्या सर्व अडचणी आहेत ना त्या चुलीत टाकून दे. तू असं काय केलंयस नील? जी व्यक्ती आपल्या दोघांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत होती ना, तिचं नाव ऐकशील तर हैराण होशील. ती गंगी करत होती हे सगळं. ती गंगी? पण ती असं का करेल? आता प्रत्येक माणूस तुझ्यासारखा चांगला नसतो, है ना? बरं ते सर्व सोड. तुला ऐकण्यासारखी एक गोष्ट ही आहे की अम्मा दारजी सर्वांना माहीत पडलंय की हे जे सर्व गैरसमज आपल्यात होत होते ना, याच्यात तुझा आणि तुझ्या कुटुंबियांचा काहीच दोष नाहीये. आता बोल, कधी येऊ तुझ्या घरी बँड बाजा वरात घेऊन? तू म्हणशील तर उद्याच बुकिंग करतो घोडीचं.
तू वेडा झालायस नील. का याच्यात वेडा होण्यासारखं काय आहे? लग्न तर आपलं पक्क आहे ना. आता तर बस तो दिवस येणं बाकी आहे. नील तू प्यायलायस का? आता याच्यात प्यायचा विषय येतोच कुठे. एक गोष्ट सांग कद्दू कुमारी, माझ्याशी लग्न करायला तुझं मन नाही करते का? नाहीये. अच्छा, पण एक सांगू का कद्दू कुमारी, आजकाल झोपताना जागताना उठताना बसताना मला तर एकाच गोष्टीचा विचार येतोय की माझं तुझ्याशी लग्न कधी होणार आहे. बघ बघ कशी हसतीये ती. नक्कीच नीलचा फोन आहे. हा. हे शीतला माता, या दोघांची जोडी कायम ठेव. आता मला काही चिंता दे, काहीच चिंता नाही. आता मी झोपायला जाते. हा, ओके. तू खाई हम्म, हम्म. चिंती, हा नक्की नक्की. खा. छान आहे. जर मी तुमच्या कुटुंबियांना सांगितलं की तुम्ही डान्स केलाय तर तुमचं कुटुंब ना माझ्याकडून ना तुमच्याकडून पुरावा मागणार. आज जे काही झालं त्याविषयी मी आत्ताच काय या आयुष्यात पण कधीही कुणालाही नाही सांगणार की मी डान्स